या चेंडूवरती मी तर म्हणेन ना चौकार किंवा षटकार येणं गरजेचं होता, परंतु चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. थोडस मी तर म्हणेन ना अगोदरच ओळखायला पाहिजे होतं या चेंडूला. पहिला चेंडू सामोरी गेला, पुन्हा एकदा मोठा फटका केलाच होता. आता मात्र सरळ एस्टन वरती चेंडू ट्रॅव्हल होईल. पहिला गडी गळत, पहिला गडी बाद. इथं शिगायचरवाडी संघाचा संतोष, तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल आकाश. इथून पुढे जर गोलंदाजी चांगली केली तर सामना विक्टर म्हणेना पकड निर्माण करेला बुर्जवाडी संघ, परंतु एकाच मोठा फटका आला या षटकामध्ये. तर मी तर म्हणेन थोडस प्रेशर येईल गोलंदाजी करत असताना. औरंगा पहिला चेंडू सामोरी जाईल आकाश. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, लोअर फुल टचचा चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल करेल. थोडीशी खराब शतरक्षण प्रयत्न मात्र सुरेख केले, परंतु थोडस अपयश आलं. इथे मिळतील 4 धावा. आकाशच्या बॅट मधून आलेला एक मोठा फटका आल्याच 4 धावेसाठी खेळला गेला. तर धावा जमा झाल्या तर या 4च्या सगळ्यांनी 20 धावा. बऱ्याच उशिराने मी तर म्हणेन या षटकामध्ये एक मोठा फटका आला, त्याची गरज होती मी तर म्हणेन गायचा संघाला. तो फटका इथे लगावला गेला. ये बल्लेबाज ना तो गेंदबाज की सूरत देखता है ना मूर टीम की जरूरत देखता है असा आकाश. इथे मात्र लगावला पहिल्या चेंडू चौकार. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, परंतु योग्यरित्या बॅटर आला नाहीये. एकदम कंप्लीट दुसऱ्या धावेला धोका होऊ शकतो, परंतु सुस्थितीमध्ये परतलाय. दोन्ही मी तर म्हणेन फलंदाज सुस्थितीमध्ये असतील, क्रीजवरती उभे असतील. धोक्याची घंटा होती, परंतु अतिशय सुरेख बिटवीन द विकेट इथे म्हणावी लागेल. 22 धावा एक बाद असतील गायचरवाडी संघाच्या. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू. आता मात्र आकाशने मात्र चेंडूला आकाश दाखवलाय. 6 धावेसाठी अतिशय उत्कृष्ट फटका लगावलाय. या 6च्या मदतीने संघाची धावसंख्या अतिशय वेगाने पुढे ट्रॅव्हल करेल 28 या आकड्यावरती. अजूनही 4 धावेची गरज असेल. षटक क्रमांक दुसरा असेल. दुसऱ्या षटकामध्ये सामना फिनिश करण्याचा अट्टास मात्र या फलंदाजाचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका लगावता होता, परंतु फटका फसलाय. थोडस गोलंदाज मित्र म्हणजे स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अपयश आला. एक धाव. तर याच्यानंतरचा होणारा सामना असेल कल्ले विपक्ष कोंडीची वाडी, तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी विदर्भाने समलन कक्षाचे समोर संपर्क साधायचा. लगेचच आपला सामना. नौका गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवरती बुर्जवाडी संघाचा प्रभाकर. पुन्हा एकदा थोडीशी दिशा बरकटते. नक्कीच पंच आमच्याकडे सांगतील नो चेंडू. ज्या रेषा आखल्यात त्याच्या वरती चेंडू पडला तर नो घोषित केला. अतिशय सुंदर पंच आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 धावेची गरज असेल. अजूनही 2 षटक शेष असतील. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. मग अशीच म्हटलं होतं ना सूरत देखता है गेंदबाज की ना मुहूर्त देखता है, सिर्फ और सिर्फ अपनी टीम की जरूरत देखता है. लगावला जसा सामना मित्र या फलंदाजाने चौकाराने स्टार्ट केला, आल्याच तसा फिनिश देखील षटकाराने केला. सुरेख फलंदाजी. आकाश याच्या बॅटमधून आलेला शेवटचा षटकार मात्र विजय फटका असेल. तर याच्यानंतरचा सामना असेल कल्ले विपक्ष कोंडीची वडी. तर दोन्ही संघ जर आला असतील, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा आणि समालन कक्षाचे संपर्क साधा.